आज भरपूर पाऊस पडला, छान गारवा आला. त्याच्यामुळे आमचं मॅगी खायचं मन झालं. मग आम्ही आलिओ ओलिओ मॅगी करायचं ठरवलं. तर त्याच्यासाठी कढईमध्ये 5 कप पाणी गरम करायला ठेवलं. पाणी उकळायला लागलं तसं हे 3 मॅगीची पाकीट आहेत, ते 3 केक्स उकळायला ठेवले आणि ते छान शिजल्यानंतर ते गाळून घेतले. हे पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. हे पाणी आपल्याला थोडं वापरायचं आहे. आता पुन्हा कढई तापायला ठेवली. त्याच्यात ऑलिव्ह ऑइल घातलं. 2 ते 3 चमचे घातलं आहे. आता लसूण घेतला आहे भरपूर बारीक कापून, त्याच्यावर कोथिंबीर घातली आहे आणि ही चिली फ्लेक्सची पाकिटं होती माझ्याकडे ती घातली आहे. तुम्ही 3 चमचे चिली फ्लेक्स घातलं तरी देखील चालेल. आणि हा मॅगी मसाला घातला आहे. 3 पाकिटं घातली इथे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जळण्याच्या आधीच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे पाण्याचं प्रमाण तुमच्यावर आहे. तुम्हाला जर खूप सॉसी आवडत असेल तर अजून थोडं पाणी घालू शकता. आता हे छान मिक्स करायचं आहे आणि ही मॅगी आहे ती त्याच्यात घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूला मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बटर घातलं आहे आणि माझ्याकडे 100 ग्रॅम पनीर होतं. ते पनीरचे मी तुकडे करून घेतलेत आणि पॅनमध्ये गरम करायला ठेवलेत. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तिखट घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे आणि छान परतवून घ्यायचे आहेत. हे आलिओ ओलिओ मॅगी करताना तुम्ही ऑलिव्ह ऑइलच वापरा. त्याच्याने खूप भन्नाट टेस्ट लागते. मुलांना हे खूप आवडेल आणि तुम्ही एकदा ही मॅगी केली तर नेहमी अशीच मॅगी कराल. आता हे पनीर आपण ह्या मॅगीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता खायला रेडी आहे.